देशाचा आत्मनिर्भर निर्देशांक वाढवण्याची जबाबदारी नवपिढीची, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचे प्रतिपादन. आजरा महाविद्यालयात आयोजित हिंदीतर नवलेखक कार्यशाळेचे उद्घाटन. आजरा महाविद्यालयात आयोजित हिंदीतर नवलेखकांसाठीच्या 5 दिवसीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाने झाले. प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी आभासी माध्यमातून मार्गदर्शन करताना भारताचा प्राचीन काळ साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सुवर्णयुगासाठी प्रसिद्ध आहे. आता नवपिढीसमोर विकसित भारत 2047चं लक्ष्य आहे आणि देशाचा आत्मनिर्भर निर्देशांक वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, असं प्रतिपादन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकांना चराटी होते. डॉ. पाटील पुढे म्हणाले, कोणतीही नवनिर्मिती सकारात्मक आणि शाश्वत असावी. साहित्य त्याला अपवाद नाही. समाजाच्या समस्यांचं निराकरण लेखनातून मांडलं गेलं तर देशाचा नवोदय लवकर साध्य होईल. उच्च शिक्षण, संशोधन आणि साहित्य क्षेत्रात नवलेखकांनी भरीव कामगिरी करणं आवश्यक आहे. यामुळे देशाचा आत्मनिर्भर इंडेक्स वाढेल आणि चीनसारख्या देशाने ज्याप्रमाणे प्रगती साधली त्याप्रमाणे भारतही प्रगत होईल. कार्यशाळेचे प्रास्ताविक निदेशालयाचे सहाय्यक निदेशक रत्नेश मिश्र यांनी केले. ते म्हणाले, साहित्य हे समाजाचं दर्पण असून ते परिवर्तनाचं साधन आहे. अशा कार्यशाळांमधून नवलेखकांना लेखन कौशल्य आत्मसात करण्याची प्रेरणा मिळते. कार्यक्रमात महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, गोवा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथील नवलेखक सहभागी झाले होते. वरिष्ठ रचनाकार श्याम नंदन, डॉ. महेंद्र ठाकूर, शिबिर संयोजक रत्नेश मिश्र, सीईओ डॉ. अनिल देशपांडे, विजयकुमार पाटील, के.व्ही. एसने, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, प्राचार्य डॉ. अशोक सादळे, प्राध्यापक मनोज पाटील, दिलीप भालेराव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वागत डॉ. अशोक बाचुळकर यांनी केलं. सूत्रसंचालन तेजस्विनी पाटील यांनी केलं, तर आभार संजीवनी कांबळे यांनी मानले.